नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या जाहिरातीबद्दल, वेगळ्या विषयाबद्दल काय करणार आहोत, थोडक्यात बोलणार आहोत। बघा, आपण सर्वजण म्हणजे महाराष्ट्रातील जर बघितलं, जास्तीत जास्त जे आपले विद्यार्थी मित्र आहेत कोणत्या परीक्षांची तयारी करतात, बरेच जण राज्यसेवा, त्यानंतर कंबाईन किंवा विद्यार्थी मित्रांनो ज्या सरळ सेवेचा पेपर आहे येते लक्षामध्ये, ज्यामध्ये तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षक आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्हा परिषदच्या परीक्षा आहेत, या सर्व परीक्षांची आपण तयारी करत असतो। परंतु लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जो पण पेपर ज्या परीक्षा पूर्ण भारतामध्ये होतात, ज्यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाच्या परीक्षा कोणत्या असतात, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एसएससीच्या ज्या परीक्षा असतात, त्यामध्ये आपली संख्या खूप जास्त कमी आहे। विद्यार्थी लक्षामध्ये खूप म्हणजे खूपच कमी आहे। तर आता जर आपण बघितलं, या मागचे महत्त्वाचे कारण बघितले तर काय आहेत, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ते पेपर विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश मध्ये किंवा हिंदी मध्ये असतात, बरोबर आहे, आणि आपण ते पेपर जास्त देत नाही। परंतु आता अतिशय महत्त्वाची एक सुवर्ण संधी आपल्या सर्वांसाठी चालून आलेली आहे, ते म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जवळपास 17,700 पेक्षा जागा या लवकरात लवकर भरण्यात येणार आहे। आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो फॉर्म देखील सुटले आहेत। आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत की पेपरचं स्वरूप कसं असतं, नेमकं कशा पद्धतीने पेपर घेतला जातो, फॉर्म कधी भरला जाईल, त्यानंतर कोणकोणते विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पगार किती असणार आहे येते लक्षामध्ये, आणि सर्वात महत्त्वाचं किती वयोमर्यादा असणार आहे की आपण त्या फॉर्मसाठी इलिजिबल आहोत, कोणत्या पोस्टसाठी आपण इलिजिबल आहोत, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता असेल वगैरे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वांनी काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडत असेल, महत्त्वाचं वाटत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, चॅनलला देखील सर्वांनी सबस्क्राइब नक्की करायचं आहे। चला तर आपण सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीची ही जाहिरात आहे। जाहिरात विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश मध्ये जाहिरात आहे, मी तुम्हाला व्यवस्थित सर्व सांगणार आहे। जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे, किती पद आहेत, कशाबद्दल आहे, हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करू शकता। आलं लक्षामध्ये? चलो थोडक्यात बघूयात विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे तर तो आहे एसएससी सीजीएल चा, येते लक्षामध्ये कंबाईन्ड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2024, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरण्याची सुरुवात कधीपासून आहे विद्यार्थी मित्रांनो, 24 जून पासून तर 24 जुलै पर्यंत, 24 जून पासून 24 जुलै पर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता। सर्वात महत्त्वाचं बघा, हा जो पेपर आहे यामध्ये जी परीक्षा फी असते खूप म्हणजे खूप कमी आहे। एकतर जे पण विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅटेगरी मधले आहेत, जनरल आणि ओबीसी यांच्यासाठी फक्त 100 रुपये फी आहे। महिला असतील, एससी एसटी असतील विद्यार्थी मित्रांनो, पीडब्ल्यूडी असेल, येते लक्षामध्ये यांच्यासाठी ही जी विद्यार्थी मित्रांनो फी आहे पूर्णपणे काय माफ आहे। परत एकदा सांगतो, जनरल आणि ओबीसी यांच्यासाठी 100 रुपये फी आहे, परीक्षा फी, फॉर्म फी। आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एससी एसटी आणि महिलांसाठी जर आपण बघितलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची यासाठी फॉर्म फी नसणार आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे। फॉर्म भरण्याची तारीख आहे 24/6 म्हणजे 24 जून पासून 24 जुलै पर्यंत काय करू शकता, फॉर्म भरू शकता। आता बघा, आपल्या इकडच्या ज्या सरळ सेवेचा पेपर असतो येते लक्षामध्ये, तो विद्यार्थी मित्रांनो एकच पेपर होतो। आपल्याला माहिती आहे 25 चार आपले विषय आहेत महत्त्वाचे, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता, हे सर्व विषय जर बघितले आपण, याचे 25 प्रश्न असतात, प्रत्येकी 100 प्रश्नांचा हा पेपर असतो। जनरली सरळ सेवेचे सर्व पेपर आपल्याकडे या पद्धतीने होतात। परंतु हा जो एसएससी चा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण एक म्हणू शकतो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा पद्धतीने हा पेपर होतो। पूर्व परीक्षा ज्याला टियर 1 म्हणतात आणि मुख्य परीक्षा टियर 2 अशा पद्धतीचा काय होतो, यामध्ये पेपर होतो। लक्षात ठेवा, जी पूर्व परीक्षा ज्याला आपण म्हणू तर तो पेपर कधी होणार आहे, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हे दोनही पेपर जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन होतात। पूर्व परीक्षा असेल म्हणजे टियर 1 ऑनलाईन होणार, टियर 2 हा पेपर डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या वर्षाच्या एंड पर्यंत पेपर वगैरे व्यवस्थित झालेला असेल आपल्याला, आणि जर व्यवस्थित आपण अभ्यास केला तर हा पेपर आपण पास सुद्धा होऊ शकतो। नेमकं आपल्या ज्या सरळ सेवेचा पेपर आहे आणि हा जो पेपर आहे यामध्ये काय फरक आहे आणि काय विद्यार्थी मित्रांनो यांच्यामध्ये साम्य आहे, हे देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्वात महत्त्वाचं हे तर समजलं तुम्हाला, फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरू शकतो,
24 जून पासून 24 जुलै पर्यंत हा फॉर्म आपण भरू शकतो। हे महत्वाचं आहे। पेपर, पूर्व परीक्षेचा पेपर कधी होणार? सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होऊ शकतो, ज्याला टियर 1 असं म्हणतात। मुख्य परीक्षेचा पेपर कधी होऊ शकतो? डिसेंबर, ज्याला आपण काय म्हणणार? टियर 2 असं म्हणणार। हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय। क्लिअर? चलो पुढे बघूया थोडक्यात अजून यामध्ये काय काय महत्वाचं आपल्याला बघता येईल। तर या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, जवळपास किती 30 पेक्षा जास्त पोस्ट आहेत। जवळपास 30 पेक्षा जास्त पोस्ट आहे। प्रत्येक पोस्ट साठी जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, हे वयोमर्यादा वेगवेगळी आहे। आता या ठिकाणी असिस्टंट ऑफिसर ही जी पोस्ट आहे यासाठी 30 वर्षापर्यंत आहे। 20 ते 30 वर्षापर्यंतचे काय करू शकतात विद्यार्थी मित्र? फॉर्म भरू शकतात। अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे। वेगवेगळ्या पोस्ट आहेत, वेगवेगळे त्यासाठी वयोमर्यादा देखील दिलेली आहे। क्लिअर सर्वांना? या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, किती जवळपास जर बघितलं तुम्ही 34 पोस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील। किती? जवळपास 34 पोस्ट या ठिकाणी आहेत। महत्वाचं म्हणजे खूप जास्त महत्वाची सुवर्ण संधी। जवळपास जर आपण बघितलं 17,700 पेक्षा जास्त पद आहेत। 17,700 पेक्षा जास्त पद आहेत। हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय? लक्षात घ्यायचं आहे। त्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपण यामध्ये सुद्धा सिलेक्ट होऊ शकतो। आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, नेमकं सिलेबस काय आहे, यावर एक डिटेल व्हिडिओ मी पुन्हा एकदा बनवणार आहे। यामध्ये फक्त प्रामुख्याने आपण काय बघणार आहोत? परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, त्यानंतर वयोमर्यादा आता मी तुम्हाला सांगत आहे, अजून सुद्धा डिटेल मध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर महत्वाचं फॉर्म कधीपासून कधी भरू शकता आपण बघितलं। त्यानंतर महत्वाचं म्हणजे परीक्षा कधी होऊ शकते हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। चलो पुढे बघूयात। जसं मी तुम्हाला सांगितलं 34 पद आहेत बरं का, आणि यासाठी विद्यार्थी मित्रांनो 17,700 पदांची भरती असणार आहे। 34 वेगवेगळे पद आहेत आणि यासाठी त्यांना किती जागा भरायच्यात? 17,700 पेक्षा जास्त जागा या भरायच्या आहेत। हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता बघा, महत्वाचं म्हणजे या ठिकाणी वयोमर्यादा हे आपल्याला दिसेल, एज लिमिट या ठिकाणी काय केलं आहे? दिलेलं आहे। आता जनरल कॅन्डिडेट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीलाच, वेगवेगळ्या पदासाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे, परंतु एज रिलॅक्सेशन आहे का? वयामध्ये काही प्रकारची सूट आहे का? तर यस, कोणकोणत्या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सूट आहे हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे। बघा, जर आपण SC ST या कॅटेगरी मधून येत असाल तर 5 वर्ष वयाची काय असणार आहे? सूट असणार आहे, एज रिलॅक्सेशन असणार आहे। जर ओबीसी मधील असाल विद्यार्थी मित्रांनो तर 3 वर्ष काय असणार आहे? ही आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एज रिलॅक्सेशन असणार आहे, वयामध्ये सूट असणार आहे। आणि बाकी जर आपण बघितलं, हे एज रिलॅक्सेशन तुम्ही बघू शकतात। हे सर्वांनी काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो माजी सैनिक असाल तर यामध्ये देखील 3 वर्षाची काय सूट असणार आहे। हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, महत्वाचं। चलो बाकीचं तुम्ही बघून घेऊ शकता। आपल्याला फक्त काय करायचंय? महत्वाचे जे पॉइंट आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम तुम्हाला एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे, जे पण वेगवेगळे पद आहेत ना, मॅक्सिमम म्हणजे तुम्हाला फक्त जे ग्रॅज्युएशन आहे, आपली पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे, परंतु वेगवेगळ्या काही पदांसाठी तुम्हाला एक्स्ट्रा क्वालिफिकेशन देखील असू शकतं किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स, अनुभव देखील लागू शकतो। हे सर्वांनी काय करायचंय? डिटेलमध्ये बघून घ्यायचं। आता 34 पद आहेत, 34 वेगवेगळ्या पदांचा प्रत्येकाचा मी तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स काय लागतो हे सांगू शकत नाही। तुम्ही काय करू शकता? ही PDF पूर्ण व्यवस्थित वाचू शकता। तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही चेक करू शकता आणि त्या एखाद्या पदाबद्दल डिटेल मध्ये वाचू शकता। हे सुद्धा सर्वांनी लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। चलो आता फक्त मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे कशा पद्धतीने पेपर होईल, कोणकोणते विषय यामध्ये आहेत हे आपल्याला काय करायचंय? यामध्ये बघायचं आहे। चलो आता हा आला आपला सर्वात महत्वाचा पार्ट आहे बरं का। सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे टियर 1 एक्झाम, ज्याला आपण मी काय म्हटलं? पूर्व परीक्षा म्हणू शकतो। याला आपण काय म्हणणार? पूर्व परीक्षा असं म्हणणार। आता यामध्ये कोणकोणते विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो? जनरल इंटेलिजंट अँड रिझनिंग, याला आपण काय म्हणणार? बुद्धिमत्ता। येते लक्षामध्ये? बुद्धिमत्ता। आता आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण जे सरळ सेवेचे पेपर देतो या सर्वांमध्ये हा टॉपिक कंपल्सरी असतो, बरोबर आहे? बुद्धिमत्ता हा विषय आहे। एकूण प्रश्न किती असणार आहेत? 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे। जनरल अवेअरनेस, याला आपण काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो? सामान्य ज्ञान किंवा जीके असं म्हणणार। याचे देखील 25 प्रश्न आहेत या विषयाचे आणि तुम्हाला गुण किती असणार आहेत?
50 गुण असणार आहेत. त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला आपण विद्यार्थी मित्रांनो गणित असं म्हणतो, मॅथ्स असतं, याचे देखील 25 प्रश्न असतील आणि 50 गुणांसाठी असणार आहे. आणि त्यानंतर इंग्लिश हे 25 प्रश्न 50 गुणांसाठी. आता जर तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व केली असेल तर तुमच्या लक्षात आला असेल, आपला जो सरळ सेवेचा सिलेबस आहे ना, सेम तोच सिलेबस आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये देखील पेपर देऊ शकतो. मराठी भाषेमध्ये सुद्धा पेपर देण्याची सुविधा काय करण्यात आलेली आहे, SSC कडून देण्यात आलेली आहे. म्हणून सांगतोय ही आपल्यासाठी काय सुवर्ण संधी आहे, खूप महत्त्वाची. आधी हे पेपर फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये व्हायचे, आता विद्यार्थी मित्रांनो हे पेपर मराठीमध्ये देखील होणार आहेत. आणि आपला सरळ सेवेचा सिलेबस काढा आणि हा सिलेबस बघा, तुम्हाला जवळपास काय दिसेल, सेम दिसेल. आपल्याकडे मराठी हा विषय असतो, 25 प्रश्न असतात, ते फक्त या ठिकाणी नाहीये. आणि जे 25 प्रश्न आपले गणित बुद्धिमत्तासाठी असायचे ना, ते फक्त त्यांनी या ठिकाणी वेगळे केलेत. गणितासाठी सेपरेट 25 प्रश्न, बुद्धिमत्तासाठी सेपरेट 25 प्रश्न, GK 25 प्रश्न आणि या ठिकाणी इंग्लिश 25 प्रश्न. म्हणजे आपला सिलेबस विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी काय असणार आहे, सेम असणार आहे. जे पण सरळ सेवेची तयारी करतायत, मग तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असू द्या किंवा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असू द्या, सरळ सेवेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्र नक्की हा पेपर देऊ शकतात. आणि जर आपण फॉर्म फी बघितली, खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही या वयोगटामध्ये बसत असाल तर नक्की सर्वांनी हा फॉर्म भरायला पाहिजे. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे आपलं पे स्केल आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे, हे आपल्या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बघितलं, 100 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 200 गुण आहेत, आलं लक्षात. आणि त्यानंतर तुम्हाला 1 तास म्हणजे 60 मिनिटांमध्ये काय करायचे आहेत, हे सर्व प्रश्न सोडायचे आहेत. आलं लक्षात. ही महत्वाची माहिती काय आपण या ठिकाणी बघितलंय. तर काय बघितलं, सुरुवातीपासून आपण नेमकं फॉर्म भरण्याची सुरुवातीची तारीख काय आहे, 24 जून ते 24 जुलै या काळामध्ये फॉर्म भरायचा आहे. आपण जर जनरल किंवा OBC कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला 100 रुपये फी आहे. बाकी कुणासाठी विद्यार्थी मित्रांनो कसल्याही प्रकारची फॉर्म फी सुद्धा असणार नाही. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. हा पेपर 2 फेजमध्ये, म्हणजे याला आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा म्हणू शकतो. यांनी फक्त त्या ठिकाणी Tier 1 आणि Tier 2 असं नाव दिलेलं आहे. आलं लक्षामध्ये सर्वांना. महत्वाचं म्हणजे 17,200 पेक्षा जास्त पद आहेत आणि ते एकूण 34 यामध्ये संवर्ग, आपण ज्याला संवर्ग म्हणतो ना, 34 संवर्ग वेगवेगळी पद आहेत. तुम्ही नक्की त्यासाठी काय करू शकता, फॉर्म हा भरू शकता. आणि परीक्षेचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलं, बघून घ्या. पूर्व परीक्षा या पद्धतीने आहे. हे तर सर्व विषय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी आहेत. आणि तसं जर आपण बघितलं पुढे मुख्य परीक्षेचं जर देखील हा सिलेबस या ठिकाणी आहे. तुम्हाला यामध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो मॅक्सिमम जे टॉपिक दिसतील ना, ते आपल्याला सरळ सेवेच्या पेपरमध्ये आहेत. जे एक्स्ट्राचे टॉपिक आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, मुख्य परीक्षेसाठी फक्त तयार करायचे आहेत. हे महत्वाचं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी बघा, मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, त्यानंतर रिझनिंग म्हणजे गणित बुद्धिमत्ता, या ठिकाणी पण आलं. किती क्वेश्चन असणार आहेत, 30 क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात. तर तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी 3 गुणांसाठी आहे. 180 गुण या ठिकाणी होतील तुमचे. वेळ जर बघितला, प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला एक तास काय असणार आहे, वेळ असणार आहे. क्लिअर. यामध्ये बघा, पण महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, मुख्य परीक्षा जी असते ना त्यामध्ये पेपर वेगवेगळे असतात बरं का. पेपर 1 हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रामुख्याने यामध्ये काय दिसणार आहे, सेक्शन 1 मध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज आणि रिझनिंग म्हणजे गणित बुद्धिमत्ता असणार आहे. 30 प्रश्न. क्लिअर सर्वांना. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर पुढे आपण बघितलंच तर यामध्ये हे बघा, अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय असणार आहेत. म्हणजे इंग्लिश आहे, त्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजे आपला GK आहे, कम्प्युटर नॉलेज तुम्हाला यासाठी आवश्यक आहे. महत्वाचं मला काय सांगायचं आहे, मेन्सचा सिलेबस आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत नंतर, किंवा यामध्ये पूर्वच्या सिलेबसला जे आहे ते आपण प्रामुख्याने अगोदर बघून घेऊया. मी काय सांगितलं, महत्वाचं म्हणजे इंग्लिश 25 प्रश्न, गणित 25 प्रश्न, रिझनिंग 25 प्रश्न आणि 25 प्रश्न आपले सामान्य ज्ञानचे जे आपण सरळ सेवेमध्ये देतो. सेम त्याच पद्धतीचा पेपर आहे. आपल्याला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, नक्की तयारी करायची आहे. या पेपरची तयारी करायची. खूप जास्त जागा आहेत. आपण देखील विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित जर सिस्टमॅटिक अभ्यास केला, व्यवस्थित सर्व आपल्या गोष्टी फॉलो केल्या तर आपण सुद्धा हा पेपर काय करू शकतो, पास होऊ शकतो. SSC CGL वगैरे जे पेपर आहेत SSC चे, आधी इंग्लिश आणि हिंदीमध्ये व्हायचे, आता मराठीमध्ये सुद्धा आपण पेपर देऊ शकतो. आपला जो अभ्यास चालू आहे तोच अभ्यास आपण कंटिन्यू ठेवून सुद्धा ते पेपर देऊ शकतो. आलं लक्षामध्ये. त्यामुळे जेही विद्यार्थी मित्र सरळ सेवेचा अभ्यास करतायत, कंबाईनचा अभ्यास करतायत, या सर्व विद्यार्थी मित्रांनी नक्की हा फॉर्म भरला पाहिजे. फक्त फी आपण बघितली, खूप कमी फी आहे. आपला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चान्सेस देखील आहेत. आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पे स्केल पण खूप चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो, जास्त जागा सुद्धा आहेत. हीच माहिती या ठिकाणी मला तुम्हाला द्यायची होती.
ज्या पण विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ आवडला असेल, ज्यांना पण फॉर्म भरायचा असेल किंवा या फॉर्म बद्दल, या परीक्षेबद्दल तुमचे काही जर विद्यार्थी मित्रांनो डाऊट असतील तर तुम्ही काय करू शकता, या नंबरवर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता. 96 89 66 56 11 या नंबरवर कॉल करायचा आहे. परीक्षेबद्दल तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. त्याचबरोबर जर बॅच जॉईन करायची असेल, लवकरात लवकर आपण ही सुद्धा बॅच काय करतो आहोत, स्टार्ट करत आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस आहेत आपल्या ऑलरेडी. तुम्हाला त्यासाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करायचं आहे. यावर इंग्लिशची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्हाला फक्त सामान्य ज्ञानची बॅच जॉईन करायची असेल ती बॅच आहे. सरळ सेवेच्या भरपूर बॅचेस आपल्या चालू आहेत. तसंच आता आपण SSCची देखील बॅच लवकरच काय करत आहोत, लॉन्च करत आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्ही काय करायचंय, ॲप डाउनलोड करायचंय. वेगवेगळे फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहेत. ते डेमो लेक्चर एकदा सर्वांनी बघायचे आहे. YouTube चॅनलवर देखील आपले खूप डेमो लेक्चर्स आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या परीक्षेबद्दल कुठलाही प्रश्न असेल तर या नंबरवर कॉल करा, मेसेज करा, किंवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी सुद्धा चालणार आहे. आलं लक्षामध्ये सर्वांना? तर पुन्हा एकदा जाता जाता सर्वांसाठी महत्त्वाची सूचना सांगून जातो. हा फॉर्म सर्वांनी नक्की भरायचा आहे. 17,700 पेक्षा जास्त जागा आहेत आणि पेपर मराठीमध्ये होणार आहे, हे पण सर्वांनी लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पूर्ण जास्तीत जास्त जो सिलेबस आहे आपल्या सिलेबस सारखाच आहे, सरळ सेवेच्या पेपर सारखा, म्हणून हा फॉर्म नक्की भरला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी. क्लिअर? चलो थांबूयात या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आपण यावर अजून खूप जास्त व्हिडिओ बनवणार आहोत बरं का. महत्त्वाचं म्हणजे सिलेबस डिकोडिंग करणार आहोत. प्रत्येक विषयामध्ये काय काय डिटेल सिलेबस आहे ते सुद्धा आपल्याला बघायचंय. जो आपला मुख्य परीक्षा किंवा Tier 2चा आहे एक्झाम आहे, कशा पद्धतीने होणार त्याचा सिलेबस आपल्याला डिकोड करायचा आहे. सर्व आपण या ठिकाणी डिटेलमध्ये अजून व्हिडिओ बनवणार आहोत. हा व्हिडिओ फक्त प्रामुख्याने कशाबद्दल होता, एकदा तुम्हाला बेसिक परीक्षेचं काय स्वरूप आहे, कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो, आपण अभ्यास करू शकतो का, पेपर देऊ शकतो का, आणि तुम्हाला वयोमर्यादा काय आहे आणि फॉर्म भरायची तारीख काय आहे, इतकंच सांगण्यासाठी हा प्रामुख्याने व्हिडिओ आपण बनवलेला आहे. बाकी आता यावर भरपूर व्हिडिओ तुम्हाला आगामी काळामध्ये दिसून येतील. जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयाच लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.